श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर या दिवशी दर्श अमावस्या देखील आलेली आहे. तर हे दोन्हीही योग एकत्र जुळून आल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला शनिदेवांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत. त्याचबरोबर अमावस्या आहे आणि अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांना देखील समर्पित आहे. त्यामुळे या दोघांची या दिवशी पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर हा जो दिवस आहे अमावस्या हा आपल्या पितरांना देखील समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायला सुद्धा विसरायचं नाही. अमावस्या म्हटलं की घरातील नकारात्मकता बाहेर काढण्याचा दिवस. या दिवशी जेवढे आपण नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू तेवढेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. जे काय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करेल. त्याचबरोबर ती स्थिर स्वरूपात राहील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल, गरिबी ही नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. पैशांच्या अडचणी दूर होतील आणि घरामध्ये भरभरून पैसा हा येऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आज अमावस्या देखील आहे. तर गुरुवारी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करतो. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे बघा, आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळशी मातेची विधिवत पूजा केल्याने आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर पहा, आपल्याला तुळशी संबंधित असा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला आवर्जून फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, एक शंख घ्यायचा आहे. आपल्याकडे जो शंख असतो तो शंख घ्यायचा आहे. त्यामध्ये कच्चं दूध तुम्हाला भरायचं आहे आणि हे कच्चं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपल्याला हे दूध मुळाशी अर्पण करायचं नाही, तुळशींच्या पानावरती अर्पण करायचं आहे. तर पहा, गुरुवारच्या दिवशी तुळशीला कच्चं दूध अर्पण करणं हे शुभ मानलं जातं. हे कच्चं दूध जे आहे तर ते गुरुवारी आणि शुक्रवारीच आपण तुळशीला अर्पण करू शकतो. जर आपल्याकडे शंख नसेल तर तुम्ही तसंच वाटीमध्ये घेऊन हे दूध तुळशीला अर्पण करावं. दूध जर आपण अर्पण केलं तर आपल्या घरापासून अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर राहतात. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि आपल्या घरातून दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊन जाते. याचमुळे तुम्हाला असा हा एक उपाय दिवसभरामध्ये कधीही तुळशी मातेला करायचा आहे. दूध अर्पण केल्यानंतर परत एकदा तुम्हाला स्वच्छ पाणी त्या तुळशीच्या पानांवरती अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे दूध अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे दूध अर्पण करायचं आहे. बरोबर बघा, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहण्यासाठी, त्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरापासून वाईट शक्ती ह्या दूर राहण्यासाठी, घरातून दारिद्र्य आणि गरिबी बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा
तुळशीपाशी संध्याकाळी लावला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपले जे ग्रहदोष आहेत ते सुद्धा दूर होतात। त्यामुळे तुम्हाला आवर्जून संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीला असा हा एक दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला लावायचा आहे। पहा, जर तुमच्याकडे कच्चं दूध नाही, तुमच्याकडे गरम केलेलं दूध आहे आणि तुम्हाला दूध हे तुळशीला अर्पण करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे। तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये 1 चम्मचभर हळद टाकायची आहे आणि ते हळद टाकलेलं पाणी 1 तासभर त्या तांब्यामध्ये तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे। असं केल्याने देखील तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होते। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि लक्ष्मी आपल्याला कृपा आशीर्वाद हे प्राप्त करून देते। आणि आपल्याला हे पाणी अर्पण करताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे। तर पहा, असा हा एक उपाय देखील तुम्ही तुळशी संबंधित करू शकता। असा हा एक उपाय केला तरी सुद्धा तुमच्या जीवनातील जे काही दोष असतील, अडचणी असतील त्या तर दूर होतीलच, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल। माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देईल। अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।